ते बघताय आपल्याला वाटते जाता जाता करवंद बघायला भेटत आहेत. किती आहेत बघा इकडं. आणि ही आता पिकायला लागतील बघा, लाल लाल झाले. थोड्या पण वसल्यात पोचलो आणि जो पहिलाच आंबा लागलाय तो बघा किती आलाय. इकडेच घोडे दिसत आहेत. आणि इथे बघता आपल्याला काजू दिसले बघा, बोंड काढून घेऊ आपण बघा बोंड. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज चाललो आपण रानात, जरा बघूया आंबे वगैरे काजू वगैरे काय भेटत आहेत ते. तर आता ऊन आहे, ऊन लागतोय भरपूर, म्हणून पाणी बॉटल घेतले. तर बघूया आपल्याला काय काय भेटतोय, काजू वगैरे काय. तर आपल्यासोबत आहे बघा पम्या. पम्या इकडे बघ. तर जरा पुढे आलो आणि इथे बघताय आपल्याला आंबे दिसलेत. हे बघा किती आले. हा रायवली आंबा आहे बघा किती आलेत. हे आपण आता येते वेळी तिकडे पुढे जाऊन आल्यानंतर येते वेळी काढूया. इकडे आता आपल्याला आंबे भेटतील. तर आता जाऊया पुढे, आता बघूया आपल्याला पुढे काय बघायला भेटतोय. ते बघताय आपल्याला वाटते जाता जाता करवंद बघायला भेटत आहेत. किती आहेत बघा इकडं. आणि ही आता पिकायला लागतील बघा, लाल लाल झालेत. थोड्या दिवसात पिकतील करवंद. हे बघा किती आहेत बघा. बघा इकडं पण आहे करवंदच करवंद. खाऊन बघूया. तर इथे बघताय 2 करवंद काढलेत खायला. तर असा रानात आल्यावर काय ना काहीतरी खायला भेटतो बघा. आंबट आंबट आहेत थोडी. तर बघूया पुढे आपल्याला आंबे वगैरे काय भेटत आहेत का. बघा इथे पण आलेत करवंद. इथं बघताय ती आता पिकायला लागतील, लाल लाल झाले बघा. बघा इकडं पण. तर आता थोड्याच दिवसात करवंद पिकायला लागतील. तर आता जाऊया. जो आपण जातोय तिकडं त्या रानाला, आपलं वसल्या बोलतो, वसल्याकडे जातोय आता. तिकडे बहुतेक आंबे आले असतील भरपूर. तर जाऊन बघूया आता. तर आता आपण पोचलो वसल्यात. तर वसल्यात पोचल्यापासून स्टार्टिंगला जो आंबा भेटतो तोच आंबा बघा किती आलाय भरपूर, तो दाखवतो तुम्हाला आता. पण वसल्यात पोचलो आणि जो पहिलाच आंबा लागलाय तो बघा किती आलाय. इकडेच घोडे दिसत आहेत. हे बघा बाजूला आहे, त्या बाजूला पण आहेत तिकडं. बघा किती आलाय. तर हा इकडे आमचा कंपाऊंड आहे. ते वरती काजू आहेत ते बघूया आलेत काय. आधी इकडे जाऊन येऊया. तिकडे एक आंबा आहे तो दाखवतो, बघूया आलाय तो काय. आणि इकडे काजू आहे तो पण बघून येऊया. चला. काजूवरती आलेलो, पण काजू अजून भौरच आहे. ते आता होत आहेत बिया. हे बघा छोटे छोटे आहे. तिथे कुठं गेली तो इथं आहे, ह्या बाजूला आहे बघा. छोटे आहेत अजून बिया, आता व्हायला सुरुवात झाली. इकडे बघता भरपूर आलाय. मी बघा ह्या वाटेन आलो. आता जंगल किती झालाय, आता वाकून वाकून यायला लागतो. तर आता जाऊया इकडे. एक आंबा आहे तो बघूया किती आलाय. तर उन्हामुळे बघा हे बघताय छोटी बी आहे. आणि उन्हामुळे बघा इकडे जो भौर असतो तो काळा पडतो बघा. ऊन आणि जो पाऊस सुटतो ना त्याच्यामुळे ते भौर काळा पडतो. इथे पडलाय बघा, इथे पडलाय काळा, म्हणजे सुकल्यासारखा. कारण उष्णता आहे ती भरपूर आहे, गरम होते आता भरपूर. आता जाऊया वरती. त्या वाटेन जायचं आपल्याला, वाकून वाकून जायला लागतं. तर जाऊया वरती आता. तर इथे बघता हा आंबा केवढासा आहे. त्याला आंबे बघा केवढे आले.
कुठं गेलं? हे बघा छोटे छोटे आंबे आले. तर ह्या आंब्यांना आमच्याकडे लिट्टी बोलतात, लिट्टी. ते आलाय बघा बघा इकडं. तर आता जाऊया त्या झाडीतनं, आपल्याला इकडं जायचं आहे. चला. बघताय जंगल किती झाला इकडं या बाजूला. ही वाट होती पहिली साफसूफ एकदम पहिली असायची इकडे. या बाजूला पण आत्ता वाकत वाकत यायला लागतं, कारण इकडे आता माणसं येत नाही जास्त. तर इथे आपल्याला खाली जायचं आहे, कोकम आहे ते आले काय बघून यायचं आहे. आता जाऊया, वाट काढीत काढीत जायला लागेल. चला. तर ह्या जंगलातून आता वाट काढीत काढीत पोचलो आपण कोकमीजवळ. बघताय ही कोकम, बघताय कोकम आलेत पण बारीक आहेत अजून. कुठं गेलं कुठं गेलं दिसत नाही. हे बघा इथं आहेत, हे बघा बारीक आहेत. मे पर्यंत पिकतील. कोकम आले. पालखीला बनायचे आहेत. तर आता जाऊया वरती. आता ह्याच जंगलातून आपल्याला वाट काढीत काढीत वरती जायचं आहे. तर चला. इकडून आपण आलो आता काट्याकुट्यातनं वरती आलो आता. आणि इथे बघता आपल्याला काजू दिसले बघा, बोंड. आता काढूया. हे बघा किती आहे, हातात पण आहे तिकडं. बघा इथं आहे का इथं. ही एक बी आहे, ही पण ही कोवळी बी आहे. बाजूला आहे एक जून झाले बी, ती पण काढूया. बोंडच बोंड बघा. तर आता ही काठी आता बोंडा काढून घेतो. काय तर आता काजूवरती चढलोय. ते खाली काजू होते ते पाडलेत आता. आता वरती आहे ते, वरती झाडावर चढलोय. ती आता काढून घेऊया आपण. बघा बोंड इथं दोन आहे. त्याचा बोंड आहे तो कच्चा आहे आणि बी एकदम पिकले. चल जे वरचे इकडे आहेत काढून घेऊया आधी. इथे बघताय आपण ओल्या बिया पण काढलेत. बाजूला बघताय ही जून झालेली बी आहे, जी अशी कडक असते कडक, ती जून झालेली बी. आणि जी नरम असते ती कोवळी बी. बघा एक जून झालेली बी. काजू इकडं बोंड आहे. बघा ही कोवळी बी आहे, नरम आहे. एक कोवळी बी आहे इकडं. बघा एक जून झाली. आता ह्याच्यापासून बोंड तयार होईल आता इकडे. त्याच्या आधी आपण त्याला काढूया. बघा आता बोंड का पाडलेत खाली. बघा इकडे आता जमवून घेऊया. आणि जी बघा बी खाल्लेली आहे. म्हणजे जे साईल नावाचा एक प्राणी आहे, तो अशी फोडून खातो आणि आतमधला गर खाऊन जातो. बघा कसा एकदम फोडून खाल्ला नाही. बघा आतमधला गर असतो तो खाऊन जातो. ह्याच रानाला साईल जास्त असतात. तसे रात्रीच येऊन
खाऊन जातात. असे बिया ज्या सुक्या पडलेल्या असतात खाली त्या खाऊन जातात. आता जी बोंड आहेत ना ही पडलेली ती आपण आता एकत्र जमवून घेऊया. आता ही बोंड जमवून घेऊया आपण. इकडे बघताय थोडी जमवली. तर काजू आपले काढून झाले बघा. एवढे काजू भेटतात आपल्याला ह्या एका काजूवरनं बघा. आता हे पिशवीत भरूया इकडं आणि इकडं वरती जाऊया. वरती पण काजू आहेत ते आलेत काय बघूया. आणि हा इकडचा काजू ह्याच्यावर काय नाही. तर वरती जाऊया चला. पिशवीत भरूया हे काजू. तर ह्या काजूवरती जास्त बिया नाही एवढ्याशा भेटतात आपल्याला. झुंजून काढलेल्या बघा. या पिशवीत टाकूया. 5-6 भेटलेत. कितीच्या इकडे पडली 5 भेटले ह्याच्यावर. तर कोवळ्या बिया आहेत बघा. इथे कोवळी बिया, इथे कोवळी बिया आहेत. तर कोवळ्या बिया आहेत. आता जाऊया इकडं वरती. तर इकडे वरती आलेलो पण ह्या काजूंवरती बिया नाही आहेत इकडं बघा. तर बिया नाही ह्या काजूंवरती. तर आता जातोय घरी. आणि इथे एक आंबा आहे त्याच्यावर आंबे आहेत छोटे छोटे ते दाखवतो चला. तर काजू वगैरे काढून झालेत. आता आंबे काढतोय थोडेसे ह्याचे. छोटे छोटे आंबे. ह्यांना आमच्याकडे लिची बोलतात. लिची काढून घेऊया. हे बघताय थोडेसे आंबे पण काढून घेतले. जो आता आपण येते वेळी आंबा बघितला तिकडे त्या आंब्यावरती पण काढायचे म्हणून ह्याच्यावरती थोडेसे काढले. तिकडे जाऊन त्या आंब्यावरती काढूया आणि तिकडून मग घरी. तर ह्या बाजूला बघता हा पण आंबा आला आहे बघा. आणि इकडं पण हा पण आंबा आला इकडं. तर रानात भरपूर आंबेच आंबे आले बघताय. आता जातोय जो पहिला आपण आंबा बघितलेला त्या आंब्यावरती थोडेसे काढू आणि घरी निघू. तर ह्या करवंदेवरती आम्हाला येते वेळी 2 करवंदे पिकलेली भेटली. एक पाम्यान खाल्ला आणि एक बघा मला त्याला नाही. तर खाऊन बघूया गोड आहे का आंबट आहे. तर हा करवंद आहे तो खाऊन बघूया. गोड आहे. गोड आहे रे पाम्या. तर थोडासा आंबट आहे आणि गोड आहे बाकी. आता पिकलेल्या करवंदाचा पण नवा केलेला आहे. आता बिया पाडल्या. तर आता त्या आंब्यावरचा आंबा काढूया चला. तर हाच तो आंबा आपण जाते वेळी बघितलेला. आंब्यावरचं काढूया 4-5 वाजता इथं. आता ते काढूया. आणि थंडगार हवा सुटली. आता संध्याकाळचे 4 वाजलेत. तर झाले ना हे बघा आंबे काढले.
इथे बघताय आपल्याला आंबे पण भेटलेत, काजू पण भेटले. रानात गेलेलं फिरायला. आता सर्व काढून झालाय आपला. तर आता आंबे आणि काजू काढून आता निघालोय घरी. बघताय काजूंची पिशवी, बाकी का आंब्यांची पिशवी आहे. तर घरी जाऊन दाखवतो आपल्याला काजूने आंबे किती भेटले. आता जाऊया घरी, चला. आता घरी पोचलोय आणि आपल्याला हे बघा एवढ्या बिया भेटले. तर मी एवढे आंबे म्हणजे तर अशा लाईनीत बिया थंबनेलसाठी लावले. तर रानात गेलेलो, तर आपल्याला थोडेसे बिया आणि आंबे भेटले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.